राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मजल दर मजल करीत स्वतः कार ड्राईव्ह करीत साधारण 480 किलोमीटर आलेलो आहे. हे पाठीमागे दिसते ना, हा जंगल परिसर आहे. म्हणलं आता आपल्या कामाला दिवसभर टाईम मिळावा म्हणून सकाळच्या परी एपिसोड काढावा. आणि स्वतः जोडीदार आहे, पण जोडीदाराला काय कार चालवता येत नाही. तुम्हाला मी कॅमेऱ्यात दाखवतो कार कुठं उभी आहे. एक मिनटं, दिसली का तुम्हाला? खाली कार उभी आहे आणि मी इथं डोंगरावर चढलो, थोडंसं वर आलो आणि म्हणलं आता इथून आपलं एक एपिसोड बनवावं आणि आपल्या कामाला जावं, असा विषय. आता हे काय चुकीचं लागलं काय असं ते मग काय झालं, माणसाची इच्छाशक्ती प्रबळ असली ना की माणूस काही करू शकतो. बरेच लोक म्हणतात, म्हणजे तरुणांची मी का दाखवण्याचं कारण सांगतो, तरुणांची मानसिकता अशी असती, होईल का, जमल का, व्यवसाय करू का नको, धंदा करू का नको, काही होत नाही, केल्याशिवाय करत नाही, त्याच्यात पाण्यात पडा म्हणजे पोवायला ऑटोमॅटिक जमन. पण येणारा काळ भीषण आहे, भयंकर आहे. काही करा पण पैसे कमावा. आणि तुम्ही पैसे कमावलं ना की सगळं व्यवस्थित मार्गी लागते. जगातले 95% प्रॉब्लेम हे फक्त पैशामुळे सॉल्व्ह होतात, लक्षात घ्या. आजची परिस्थिती अशी. 5 जिल्हे ओलांडले. महाराष्ट्रात बरंच काम करायची गरज आहे. स्वातंत्र्य नुसतं नावाला मिळालं आहे. विदर्भात मोडलं, आता हा भाग विदर्भात आहे. अत्यंत भीषण वाईट परिस्थिती आहे. म्हणजे तुम्हाला तो वल्लाफोक माहिती आहे का? वल्लाफोक, कावळ माहिती आहे, कावळीचं झाड असतं. म्हणजे आत जाणवलं मला की कावळी झाडाचा वल्लाफोक काढावा. आणि हे आत्तापासून 1947 पासून आत्तापर्यंत जेवढे आमदार होऊन गेले यांच्या टिरी हाणाव्यात. तुम्हाला खरं सांगतो, पार सालपाटं निघूस तर काही नेले असत्यान, काही जिवंत असत्यान लोकांचं खाऊन. हा, लय लय भ्रष्टाचार आहे भयंकर. आणि 5 जिल्हे ओलांडलं, मला एक सुद्धा तोल लागला नाही, लक्षात घ्या. विदर्भात तोल नाही का काय कुणाला माहिती. पुन्हा मुंबईवाल्यांची दाबण मारली यांनी. 20 किलोमीटरला 30 किलोमीटरला कारवालीने घे कार घे कार. आम्हाला बॅलन्स टाकला 1000 रुपयाचा त्याच्यात, काय म्हणतात त्याला, ती कार्डामध्ये, पण ती काय तोलच नाही लागला. काय अवघड आहे. काय म्हणते, आपल्या स्टोरीकडे जाऊ. दारूवरून लक्षात आलं मला येताना, परभणी शहरामध्ये 7 नुसती अशी केंद्र, व्यसनमुक्ती केंद्र 7, पैसे देऊन अगदी मारण्याच्या तिथं दारू आहे. म्हणजे लायसन्सची खेडोपाड्यानी मारण्याची हातभट्टी प्रमाणापेक्षा जास्त. आणि बराच लोक ही दारूच्या आरे गेलेली जाणवली मला इथं. प्रगती नाही, काय नाही, काय नाही. सकाळच्या पर्यंत आता उजेडायला लागले. आम्ही साधारण पंपावर थांबलो, 3:30 वाजता प्रवास चालू केला. लोअरला 2 आणि 3 हजार मानले लागले. म्हणलं कोणा बापात द्यायचं एवढं पैसे. म्हणजे पैसा जिथं वाचतो तिथं वाचायला पाहिजे, ह्या मताचा मी. 3 हजारात 30 लिटर पेट्रोल. हा, मग आम्ही पंपावर झोपलो, 5-6 तास आलो. अहो, गावाच्या गावाला एक साईडला महिला, एक साईडला गडी, अजून टमरेल घेऊन. जुन्या काळाला माझं आमचं बालपण आठवलं. टमरेल अजून पद्धती इथं. बरंच काम करण्याची गरज आहे इथं. बघू आता पांढरं काय बुद्ध देईन तसं होईल बा. आता काय करता. ह्या दारूवरून एक गोष्ट आठवली आमच्या पंचक्रोशीत. आणि ही घटना मला बऱ्याच दिवसापासून डोक्यात सांगायचीच. पण बुवा, एक माणूस म्हणून जन्माला आलेला व्यक्ती आहे, त्याचं ते कुठल्या लयाला जातं किंवा कुठपर्यंत येऊन पोचतो. आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात अशी 10-20 जण आहेत, लक्षात, 10-20 जण. नेमका विषय तुम्हाला समजून सांगतो. राजाभाऊ हा जो पोरगा आहे, याचा जन्मच मुळात अशा ठिकाणी झाला. एक कुटुंब होतं, वडील प्रचंड कष्टाळू. त्यांच्याकडं गव्हाचं एक बारकं मशीन होतं, गहू भरडायचं 5 HP, त्याच्यावर किर्लोस्करचं इंजिन. आणि कोणाचं वाट्याने करायचे. म्हातारी होती, चांगली जाडजूड गोरी गोमटी बाई. आणि त्यांना 6 मुली झाल्या. 6 मुलींच्या नंतर मुलगा झाला. किती लाडा असा होता त्या मुलाचं. अहो, त्याला खाली ते पायाला माती लागून देत नव्हती, इतकं लाड त्याचं. हा, आणि अशिक्षित आई वडील. तो पोरला मारण्याचा जीव लावला. म्हणून ती कपडे, म्हणून ती खेळणी, लहानपणापासून बरं का. 4 बोटाची चापट सुद्धा त्याला कधी नाही. त्यांना ठेवा. मग प्रत्येक आता ती वलागोळाची, त्याचा मेंदू म्हणजे वलागोळ. त्याला तसं तुम्ही आता सुद्धा बघा,
आपले आहेत बघा काही खबरे, ती खबरे बांडे, ती काय करतात, 2-3 वर्षाच्या मुलाला मोबाईल देतात. मग ते पोगो लावून दे, ते नसतं का तसलं नकली बावल्यांचा खेळतो, ते लावून त्याला मजा होती. मिक्की माऊस लावून दे, मांजराचं त्याची बांधणं, उंदराची मानणाची, असलं ती लहान ती सुरुवात होती ना, ती पुढं जाऊन कार्यक्रम राबवते. ती गेम खेळते, 10-10 लाख रुपये कर्ज करून घेते, जमीन विकून टाकते. ही इतकं भयंकर व्यसन आहे मोबाईलचं. ह्या ठिकाणी काय झालंय, हा जो राजाभाऊ आहे, या राजाला म्हणून ती वस्तू मिळायची, बरं मिळून द्या समजा. दिवसेंदिवस त्याची 10वी पर्यंत शाळा झाली, 10वीला गडी नापास झाला. लाड चालूच, लाडाचा काही विषय नाही. मग बहिणी थोरल्या असल्यामुळं सगळ्यात थोरल्या बहिणीचं 2 नंबर 3 नंबर 2-3 बहिणीची लग्न झाली होती. म्हाताऱ्याने मात्र वाटतोट करून, तुम्हाला सांगतो, सीजन असायचा पहिला बाजरीचा गव्हाचा, मोठ्याला हार्वेस्टर आता नंतर आले, पण त्यावेळेस पेंड्या कापायच्या, पेंड्या बांधायच्या आणि पेंड्या घालायच्या. पाय सुजायचं त्या म्हाताऱ्याचं, दिवसभर ते म्हातारं त्या ह्याच्यात मशीनवर उभं राहून पेंड्या घालायचं. ह्याला कधी रानातले काम नाही सांगितलं, याला कधी खोरं घेऊन दारं मोडाय नाही सांगितलं, का तर इकुलतं एक राजाभाऊ. मग राजाभाऊच्या आयुष्यात असा बदल झाला की त्याची जी थोरली बहीण दिली होती, ते दाजी येणं जाणं दाजीकडे होतं. 460 टेम्पो एक भांगारातून घेतला होता, चालू केला, टायर बदलले आणि बिरिंगा बदलले, बाकी काही केलं नाही. आणि ते आपला वाड्याचा व्यवसाय, वाड म्हणजे ऊसाचं वाड्याचा व्यवसाय चालतो ह्या भागात. पुढे एखाद्याचा पाणी गेलं बा, ऊस जळायला लागला, त्याला आनंद व्हायचा, त्याला हटकायचा, देतो होतो अशाशा टनानी, ते ऊस नगरला घालायचा, अहिल्यानगरला. तिथं ती म्हशी बिशीवाली ती घेतात त्या मार्केटला, ही गाडीसारखी तेच चालायची. मग हा बहिणीकडे गेला की चल नगरला, चल नगरला. त्याला त्या गाडी, ती टेम्पू, ते रस्ता पाळणारी झाडं, ही त्याला आवडायला लागलं. म्हणजे त्याला एक आवड निर्माण झाली ह्या ड्रायव्हिंगची. तो काय बसू शकत नव्हता, 10वीचं पोरगं. पण वडापाव खा, कुठं मिसळ खा, कुठं पुरी भाजी खा, चहा पी, चला पुढं, असं तसं त्याला लय ते जीवन आवडायला लागलं. पुढं जाऊन असा विषय झाला की म्हणला मला गाडी घ्यायची, मला गाडीच घ्यायची. हट्टाला पेटलेलं, त्याला माहिती आहे लहानपणी खेळणी मिळाली, सगळं मिळालं, कपडे मिळाले, बूट मिळालं, आता मला गाडी घ्यायची. हट्टच धरला बापापाशी. आता म्हणला गाडी घ्यायची, पण तू कसली गाडी घ्यायची, काय घ्यायचं. जावई म्हणलं घ्या, पैसे कमी पोरग, मी त्याला शिकवतो, पण टेम्पो विम्पो नका घेऊ, महिंद्रा पिकअप घ्या, सेकंड हँड घ्या. दिली गाडी घेऊन. गाडीला काम काय, तर आमच्या बागातून गुराळाचा गुळ भरायचा, तो गुळ नगरच्या मार्केटला आणायचा. ती ड्रायव्हिंग शिकला, ते नगरला जाणं येणं, ह्याच्या दरम्यान रोज ताजा पैसा यायला लागला. 200 ड्रायव्हरची जिंदगी अशी की नुसतं ब्रेक मारला की पैसे, ब्रेक मारले काय 10, 20, 50 काय मिळते, ती लोक यायची. पॅसेंजरचं वेगळं, हे वेगळं. मार्केटमध्ये गुळ घेऊन गेला, तिथला जो बारे पक्षी, तिथला जो माणूस आहे, तिथला जो आडते आहे, ह्याची जेवणाची स्पेशल सोय केलेली तिथं. एकदम 1 नंबर क्वालिटीचे राईस प्लेट याच्यासाठी तयार, आणि पैसे मिळायला लागले. मग एकट्याला कटाळा येते, मग जोडीदार तयार झाले, बाकी ड्रायव्हर झाले, ए चल खर्च करतो तुला, चल. मग ते दुसरा जे जोडीदार ड्रायव्हर होता, ती पेताड होती, पेलेली. ड्रायव्हरने मारते, पहिले एड्सनी मारायची, आता 10 पेल्यामुळे बरेच मारतात. त्याची ही म्हणला खर्च म्हणजे माहिती आहे ना तुला, एक सांगावं लागत, सांगतो म्हणला. बिअरने झालेली सुरुवात ह्या राजाभाऊची क्वार्टरपर्यंत पोहोचली. क्वार्टरपर्यंत पोहोचल्यानंतर रोज प्यायला लागला. 10 रुपये तो हे लक्षात आल्यावर घरची सावध झाली, ए म्हणे 10 रुपये तो येतो, तो काय ऐकण्यासारखा नाही, आपल्याला ह्याचं लग्न करून टाकावं. पुणे, हडपसर, लोणी काळभोर, त्याच्यानंतर शहर येतं किंवा मोठं गाव आहे उरुळी कांचन. ह्या उरुळी कांचननी भाजीपाला विक्रेता करणारी महिला होती, स्वतःचं कष्ट करा भाकर खा. आणि तिची मुलगी अत्यंत रूपवान स्वरूपवान, तिला शिकायचं होतं पण ती शिकू शकली नाही, घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे ध्यानात ठेवा. इतकी देखणी उचपुरी पोरगी, ही हात पाय तिचा अशा लांब लांब, नाक्षार, लय देखणी, एवढी चुटूक. ती पोरगी लग्न लागलं बघायचं राजाभाऊचं.
आता लग्न लागलं म्हणजे हा रातचा कवा तरी वास यायचा तिला. ते आई बापाला सांग गेला, अरे लागन सुईला होऊन दे पोरसर. तिला तब्बल 3 मुली झाल्या. बघा, तो वर्ष दुरला होता दारूला चांगला. 4था मुलगा झाला. मग आता त्या पोरींसाठी पोरांसाठी जागावा का नाही हो? म्हणजे ते ह्यो कसा वागत गेला बघा, तुम्हाला सांगतो. देवाने सुंदर बायको दिली त्याला कळली नाही, देवाने सुंदर मुली दिल्या त्याला कळल्या नाही. लहान लहान लेकरं, आणि देवाने त्याचा वंशज त्याचा मुलगाही दिला तो पण कळला नाही. हा दारूच्या इतका आहारी गेला की 10 वाजताच. आणि गाडीचं आता ते पात्राचे तुम्हाला माहिती चढणारच ते. तर ते गाडी बदलली, म्हणला मोठी गाडी घेतो. कोणाचा तरी 1109 म्हणून टेम्पो असतो मोठा, तो आणला. त्याच्या बोकांडी मारण्याचा 18-20 हजाराचा हप्ता. आणि मग याचं पेनं खाणं वागणं त्याच्याकडे जोपर्यंत गाडी होती तोपर्यंत त्याला जो पैसा यायचा तोपर्यंत अशी मावाळची काटल्यावर त्याच्याबरोबर मित्र असायचे, ध्यानात ठेवा. कारण हा खर्च करायचा म्हणून असायचे. आणि त्याची गाडी आवडून नेल्या, सगळं गेलं, झाला गडी मोकळा. मग लोकांच्या ट्रॅक्टरवर तो ड्रायव्हर राहिला. तरी ती बाई प्रपंच करीत होती, कामाला जात होती, पोरीला घालीत होती, पोराकडे बघत होती. पण आतून नाराज आणि कुचामलेली होती. का? नवऱ्याचा कार्यक्रम झाला होता. हळूहळू वठायला लागला म्हणजे काय झालं, त्याचं वजन कमी झालं, त्याचं मानगुट बारीक झालं, कबार बारीक झालं, एवढ्या मांड्या झाल्या फार. दारू ती खाणार. आणि म्हणले कसं काय असं झालं, कसं काय झालं. तर ह्यानी काम सुटल्यामुळं व्यसन तर बागवायचे. एकेकाळी सिग्नेचर नावाचा ब्रँड लोकप्रिय होता त्याचा त्या काळात, तो आता हातभट्टी उधरला. हा, मग हातभट्टी प्रत्येक गावात मिळते, तुम्हाला माहिती आहे, हे एक त्रिकालबाधित सत्य आहे. ती हातभट्टी उधरला, मग ती काय 20 रुपयाला फोगा, 20 रुपयाचा फोगा ऑलरेडी बांधून ठेवलेला असतो. मग ती फोडायचा आणि असा कना पिळून टाकायचा. हा, काहींच्या खिशात मिठाच्या पुड्या असतात, काहींच्या खिशात थोडं मसाला असतो, काही 5 रुपयाची बॉबी घेतात. मग त्या बॉब्या खाणार. ओके, एवढी जबाबदारी असणारा पोरगा सगळं विसरून गेला कायम धुंदीत. त्या तडाक्यात त्यांनी आईला 1-2दा, बापाला 2-3 वेळा मारलं. लक्षात घ्या. मग बापाने काय करायचं, पोलीस पाटलाला बोलव, सरपंचाला बोलव, समजून सांगा. आणि मग ती ड्रायव्हर इतकं मादरशत होतं की ती बाकीचे लोक त्याला कॉपशात घेतला का नाही, हो चुकलं, मग पेलायचं नशीब झालं, हो चुकलं, हो एवढायचं, तुम्हाला सांगतो एवढायचं. हा, आज ही गेली की ह्याचं हाय तेच चालू. नशीब ते बायकोला हानमार करत नव्हतं, हट्ट कायम. एक दिवस त्याच्या आईचं मंगळसूत्र चोरीला गेलं. आईचं ते कुठे गेलं, पडलं, तुटलं, काय गावलंच नाही. पण शेजाऱ्या पाजाऱ्यांचा सगळ्यांना असं वाटतं की 100% यांनीच ते कुठतरी नेऊन मोडलं आणि त्याची दारू प्याला. बघा दुनिया. आता काही काळ अजून निघून गेला, कामधंद्याने सोडून गेला. मग ड्रायव्हर मात्र परफेक्ट होता, त्याला लायसन होतं. गुराळाला आमच्याकडं ऊसाच्या ट्रॅक्टरवर ठेवला पाहायला. मग याने कार्यक्रम काय, उचल घ्यायची, पळून जायचं कुठंतरी पाहुण्यारावळ्याकडं. आमची एक बहीण तर पार तिकडं लांब दिलेली, विलवड तिकडे, ते आमच्या गावापासून 100-150 किलोमीटरवर कर्जत पैसे, तिकडं जामखेड पैसे. ते तिथं बहिणीकडे जाऊन राहा, फोन स्विच ऑफ करून ठेव. तेवढं 10-15 हजार पिऊन संपलं, परत यायचा. कोण ठाणकवायचं, हाणायचं. त्याला माहिती लोक काही जीव मारतात का तवा. 15 तास माझी किती मजा झाली. ते बाई तरी घर बाईने सोडलं नाही. म्हणजे खास खानदानी बापाची पोरगी तुम्हाला सांगतो, ती नाहीच घर सोडलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती आता हिथं बघा, अनैतिक संबंधातून बाया नवरं मारित यात, कुठं बाहेरचं बाबा ठेवीत यात. पण ह्या पोरीने, तुम्हाला काय ते रसायन होतं मला माहिती नाही, पण ती मुलगीने नाहीच, म्हणजे एकदम करारी होता बाणा तिचा. हा, एकदम छान. अजिबात तिने पदर डळू दिला नाही, एवढी बारी. आणि ही आवलात तिच्या पादारात पडली. अशी तर आहे दुनियात. तर काय सांग, देव बी कुठे गेला लपला होता कोणाला माहिती. लय छान सुंदर मुलगा मिळाला असता, लय जीव लावला असता तिला. पण ही हलबडत घरी यायचा 2दा-3दा. तर तिने हात असा मानावर ठेवून त्याला घरी आणला. ती काय भारीक झालं होतं. अशी परिस्थिती. आला घरी, त्याचे प्रताप काय सांगावा. घर होतं, जमीन गावाकडची इकून टाकली होती, ती गालावली. त्याच्यानंतर
ते पोरीने आणला अंगात. मग बापाचा हे केला, म्हणजे अपघाती मरण झालं, बाप गेला. आईला हाय डायबिटीस होता, तिच्याकडे दुर्लक्ष नाही, तरी ते माझा राजा भाऊ, माझा राजा भाऊ असंच म्हणायचे. आई शेवटी काय करेल, तिच्या गोळ्या औषधं नाही, काय नाही. हा, ती इन्सुलिनला चालू करायचं, ती काही आणत नव्हता. ती पोरं, ते बायको कामाला जायची. आमच्याकडे 300 रुपये 350 रुपये हाजरी, कांदा लावायला 400 रुपये हाजरी पडते आमच्याकडे एका बाईला. 6 दिवस काम केलं 2400 रुपये यायचे. ती बाई, त्याची बायको गाठी मोठ्याला ठेवायची. का, लेकरं बाळ उद्या एखादी पोरगी आजारी पडली, पोरगा आजारी पडली, ऐन टायमाला आपल्याला कोणाला हात पसरणार. आई बाजी ऐकते या. किती काय बाई होती तुम्हाला सांगतो. त्या पोरीने ते पैसे याच्याजवळ दिले 900 रुपये, आणि म्हणली आपल्याला टाकी संपली, पोरांना 10 वाजता 10:30 वाजता पोरीला शाळेत सोडायचे, मराठी शाळेत. तेवढी टाकी ह्यानी टाकी मोटरसायकल स्वतःची नाही घेता आली त्याला, बापाची स्कूटर होती, त्या स्कूटरवर टाकी बांधली. मस्तपैकी स्कूटरनं ती टाकी साईडला तशीच ठेवली. 11:30 वाजता घरी आला. बसला कशाला माहिती आहे का, रम्मीचा नाद त्याला, पत्त्याचा. त्या डावा बसला 200 400 500 रुपये डावाने. तिथं बसला, तुम्हाला सांगतो 11 वाजल्या 12 वाजल्या 1 वाजल्या. ती माऊली वाट बघती घरी, आता येईन टाकी घेऊन. मग तिला शंका आली, अवलाद गायब झाली का काय, लोकांची उचल घेऊन जाते तशी. मग तिने एक बहीण गावातच दिली, तिला सांगितलं की बघ बा कुठे आहे काय. ती बहीण, त्या राजाभाऊची बहीण आणि दाजी यांनी बघितलं तर हा खेळतोय पत्त्यात. सांगितलं लोकांनी, राजाभाऊ कुठे रे, म्हणले ते खेळतोय. बसलं टाकी तशीच. ती पत्त्या खेळायची एक जागा अशी असती, त्याचं आतलं जग तुम्हाला सांगतो, की त्या ठिकाणी त्याचा क्लब म्हणतात. तिथं प्रत्येक डावामागं काही रक्कम तिथल्या माणसाला द्यावं लागते. त्या माणसाकडे एक नुसता आपला असा माणूस असतो की बाबा सांग काम्या, सिगरेट पाहिजे मिळणार, दारूची बाटली पाहिजे आणून देणार, तुम्हाला सांगतो चकना आणून देणार, भजी आणून देणार, बेळ आणून देणार. म्हणून ज्याला जिंकलाय त्याला 500-1000 रुपये आल्यात ना, ते 100 रुपये आणरे बेळ सगळ्याला. ती सगळी अशीच असतात. मग ह्याची अपेक्षा काय, 10-20 रुपये मला द्यावात. कशासाठी माहिती आहे का, डोसण्यासाठी असे असतात. रोटी पंटरच म्हणा, ते रोटी पंटरला ह्यांनी भजी आण दुनिया आण, ते पैसे 300 का काय रुपये जवळ राहिले होते. आणि मग त्या बहिणीने, बारकी बहिणीने त्याच्या राजाभाऊच्या काय केली, गेली त्याच्याजवळ, वाहन काढली, तेवढ्या माणसात त्या बहिणीने, त्याच्यापेक्षा मोठी होती, खाना खाना वाजवला त्याला. अरे नको हाणू, नको हाणू, लागतंय, नको हाणू. तिथून निघाल चप्पल घालून. मग उत्तर काय आलं, टाके टाके काय करतो, टँकर लावून धरत. अरे टँकर नाही, एक टाकी होती, पोरं शाळेत जायच्यात. त्या बहिणीने पैसे घातले, ती टाकी घेतली आणि परत तिथं पोहोचलं. तेव्हा पोरं शाळेत गेली वरण भात खाऊन. अशी एवढीची अवस्था. अजून काळ, अजून तिला बघायचं होतं, सोसायचं. अजून काय झालं सांगतो तुम्हाला. कुठल्याही महाराष्ट्रातल्या घरात जा, गावात जा, तालुक्यात जा, बायांच्या वाईट नजर ठेवणाऱ्या काही प्रवृत्ती अशी कुत्री हिंडत असतात साईडने. कुठल्याही एन केन प्रकारे त्या नवऱ्याशी मैत्री करून ही बाई आपल्या हाताला लागते का शरीर संबंधासाठी, हे त्या प्रयत्नात असतात. आणि ती नजर बायांना नक्की, चांगल्या स्त्रियांना तर नक्की कळते. हा, आणि ज्यांना घासरायचे ते काय कुठेही लुगडे फिडतात, त्यांचा विषय नाही. पण चांगली ना तिला किंमत आहे. हा, तिच्या पायात आई बागला मुखी. हिथं त्याला फिरला बा 2-4 अशा मस्त बाहेर अशी फिरणारी असतात, काही ताटमान करून. पण संध्याकाळी अंधारा पडल्यानंतर डोसायची थोडीफार नॉर्मल आणि डॅशिंग करायची. काही लोक जगात असे असतात की दिवस उगवला की देवाला म्हणतात, देवा आज कोणाचं सगळं तरी भांडणं होऊन दे आणि मी त्याला हाणून दे. असे सुद्धा आहेत काही, मुद्दाम करून काढणार काही असं. तर तसल्या 1-2 जणांनी ती बाई हिरली. म्हणला ही बाई आपल्या अंगाखाली घ्यायची बा, पण जाण्याचा रस्ता स्ट्रेट नाही. आणि त्याला माहित होतं की बाई चांगली म्हणून. हा, म्हणजे चांगली म्हणजे कशी, म्हणजे पायात वाहन असणारी, काय जर चुकून मानला ना 100% वाहन टाकणार, ही सुद्धा माहित होतं त्याला. त्या बाळ्याला, त्याचा जो नवरा आहे त्याला त्यांनी दारू पाजायची, लकास करायची फार, आणि तिला सोडवायला घरी जायचे. सोडवायला घरी गेले की दार तिला उघडावं लागायचं. सोन्यासारखी 3 लेकरं,
3 मुली 1 मुलगा झोपलेला, ती बाई घरात. आणि मग ही बी थोडी दारू प्यालेली. मग त्या रात्रीच्या तो कटला बल असतं तो झिरो बल, त्याच्या उजेडात मंद प्रकाशामध्ये तिचं सौंदर्य इतकं खुलून दिसायचं की ही जे मित्र आहेत ना, ह्यांचं नुसतं पार त्यांना वाटतं कवा काय करू काय करू. आणि दारूच्या नशेत ते चोरटा स्पर्श तिला करायचे. एकदा झालं, दोनदा झालं, काय असं विषय काय. मग तिने डोकं लावलं, कोणाला सांगितलं नाही, कोणाला बोलावलं नाही. ती म्हातारी होती तिथं, तू आणि तुझा पेताळ लेक आणि तुमच्या जा तिकडं काय असं दाचकी गुंडाळली. आईला सांगितलं, विहिरीत जाऊ का तुझ्याकडे येऊ, आणि माझे पोराचा तुला त्रास देणार नाही, सगळी मारते. आता शेवटी आई आहे, तुम्हाला सांगतो. ती काय म्हणली, बाई इहर बाराव जवळ नको करू. म्हशीची शिंग म्हशील जड नसतात. काय होईन ती बघता येईल, ये तू माघारी, बघू कोण तुला परत न्यायला. गेली माघारी. ही पण वस्तुस्थिती. ती मुलं घेऊन गेली, दाखलं काढून नेलं, त्या तिकडच्या शाळेत टाकलं, मुलगा शाळेत टाकलं. ती भाजी विकायला लागली, आई भाजी विकायला लागली. ती बायको तिथून निघून गेल्यावर नवऱ्याने तिला आणायला जावा का नाही. त्यांनी 2-4 महिने तर तिचा छापासच नाही केला. गेली तर जाऊन दे, चटीन माघारी. अशा तो राजाभाऊ नादात राहिला. पण गेल्यानंतर यांनी सुरुवात काय केली तुम्हाला सांगतो. एखादं गोराळे आहेत आमच्या भागात, किंवा पलीकडे दौंडताल तिकडे गोराळे आहेत, अशी गरीब माणसं बघायची ज्याच्या घरात सोफा सेट नसन, त्याच्या घरात मध्ये बेड नसन. मग तो सांगायचा, मानला नवीन बेड बनवायला टाकलाय आपण, 30-35 हजाराचा आहे, ही जुनं सासऱ्याने दिलेलं आहे, घेतो का. 1000 लय झालं बाबा. 2 इच्छा होती, पण 1000च दे. आता तो बेड 2-4 हजाराचा असेल, तो 1000 रुपयात मिळाला कोण नाही म्हणणार आहे. 8 जुनाच होता, पण मजबूत होता. म्हणजे लग्नातली भांडी बरं का सासऱ्याने दिलेली. बेड विकला, अख्खी घरातली स्टीलची वगैरे भांडी विकली तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर देव विकलं, ते देवाऱ्यातलं म्हातारीचं ऐकलं नाही. चांदीचं देव करून आणतात लग्न झालं, माहिती आहे ना. त्याचं लग्न केलं म्हणून देव आणलं होतं करून. ते एक दिवस देव भरलं, श्रीकृष्ण होतं त्याच्यात. म्हणजे आपण श्रीकृष्ण म्हणतो नाही का, असा रांगतानाचा पितळाचा. तिथं विषय नाही काय, ती विकलं. एकदा तर अशी त्याला चिकन का मासं काय ते आणायचं होतं, दारूची तलब झाली. ड्युटी पण विकली, ती ड्युटी होती एवढी जेजोरी खंडोबाला लागते ती विकून टाकली. झाला देवारा मोकळा झाला. त्यांनी विचार केला काय काय, त्याला चुकून पंखा दिसला, पंखा विकला. त्यांनी घरातली जेवढं खाटी विकली, त्यांनी घरातल्या जेवढ्या भांड्यात आहेत फक्त जुनी कपडे राहिली, कारण ती काय कोणी विकत घेत नव्हतं. जुनी कपडे राहिली, ती गोदाड्या राहिल्या होत्या. रगी शाली ड्रायव्हर लोकांना विकले 50-50 रुपयाला रगी शाली. त्या 2-4 गोदाड्यान ती म्हातारी राहिली. काय करणार ती म्हातारीच्या 2 मणी, कानात कुठं काय होतं सगळं घेऊन गेला, ती विकून टाकलं. आणि मग आता जगायचं कसं, आता विकायलाच काय नाही राहिलं. आणि मग त्यांनी गिऱ्हाईक बघायला सुरुवात केली, रात्या जागेला आणि घराला. आता लोक बी अशी आहेत, त्याच्या घरामध्ये लाईट कट केली होती कारण बिलकुल भरलेलं नाही. मग म्हातारीने इकून तिकून दिवाबत्तीची सोय केली. तर ते बारके काय ते पितळाचं ते हे असतं का आपलं दिवा लावायला, निरंजन. पहिल्या दिवशी दिवा लावला, दुसऱ्या दिवशी निरंजन विकून टाकलं. तुम्ही बेवड्याची तारा भाऊ, फक्त परिस्थिती बेवड्याची, दया माया काय नाही यांना तुम्हाला सांगतो. आणि त्यांना समजा मला एक असं माझ्या डोक्यात स्कीम आलती, एवढी जी पेताड येत नाही ह्यांना सगळी कोंडावात, ह्यांचं ऑर्गन लिव्हर किडनी चांगल्या लोकांना टाकावात काय. पण त्यांचं ती सुद्धा खराब झालेलं असतं, म्हणजे ते सुद्धा उपयोगाचे नाहीत. त्यांचं जमा काढून दिलं असतं तरी ते उपयोगाचे नाहीत. दुसरी गोष्ट, सगळं विकून बिकून झालं, मला आता जागान घर विकायची. मग ते 2-4 बहिणी होत्या, ते गोळा झाल्या, त्यांनी वाननी हाणला त्याला, म्हणजे विकून देणार नाही, आमचा हिस्सा आहे त्याच्यात, असं तसं. म्हणजे फक्त घाबरावलं, तू बायको दारू सोड आमकत. व्यसनमुक्ती केंद्रात टाकला. तिथं गेल्यानंतर तिथं काय दारू मिळालं नाही, सगळ्यांनी मिळून पैसे काढलं, तिथं टाकला. तिथून घरी आला तर राजाभाऊ ओळखू आहे ना, इतकं ती तब्येत बिब्येत मस्त लहानी चांगलं. पण विचार ह्याचं काय, लोकांना सुधारणं आता बायको आणि नसतंसं. मग ती बायकोकडे गेला, म्हणलं मी सोडले आता आणि मला यायची.
त्याला बघितलं बायको खुश झाली, म्हणजे प्रपंच साळी इकून टाकलाय तू, म्हणजे कसा तयार करू. पण बायको त्याचं ते रूप बघितलं की खरंच बोलले नवरा आता सुधारलाय, जाडजूड झालाय, दारू पित नाही. तिला आनंद झाला, म्हणली चला. की तिथून तिने वाचकं बोचकं घेतलं, पोरस बिरं घेतली, राहून द्या काही दिवस मी येते चला. आली 15 दिवस 20 दिवस लय झालं. काय होतं नेमका, काही सण असे असतात की तिथे दारू प्यावंच लागते, गटरी का काहीतरी होतं तुम्हाला सांगतो. नाही तर मग ही बाकीची चांडाळ चौकटी मित्र असतात त्यांनी डोकं लावलं असत. त्यांनी असं डोकं लावलं की ती पाजला बा त्याला. पाजल्यानंतर त्याला लागली चट. परत हाय ती दिवस चालू महाराज पिऊन यायला लागलो की बायकोले डोकं चालवलं नाही. परत तिकीट काढलं की परत ऐकड डोक्याला ताण नको. ते म्हणली ही सुधारणार नाही आता. जमीन तर काय विकून दिली, जमीन विकली होती, घर विकून दिलं नाही. आज जवळजवळ 6-7 वर्ष झाली. हा अजून जिवंत आहे बरं का राजाभाऊ. कुठं नकली दारू आपले हातभट्टीची दारू जी काढतात, यांना सरपण फोडून दे, त्यांना मदत कर, त्यांना काहीतरी. आता असं टोकारवानी पडून असतो, कोण 10-20 रुपये देते का, 50 देते का. कोण जर म्हणलं येतो का ड्रायव्हर, एवढी पुण्याला खेप टाकून यायची, 500 घेईन म्हणा, 500 हा शिटं भरणार, हे 500-700 रुपये आले की त्याचा आठवडाभर दारू पिणार मग का पिकअपने पोचून येणार द्यायची, असा विषय. म्हणजे त्याचं आयुष्य संपलं. ती लेकरं बाळं आता तीच आईच सांभाळते त्याची, तिचा काही विषय नाही. अशी परिस्थिती आहे. पण ह्याच्यात नियती नावाचा कुठेतरी प्रकार असतो, ध्यानात ठेवा. ती जी आई होती त्याची, ती हाय खाऊन मिली, हाय अक्षरशः. की हा गेला की 8-8 दिवस घरी नाही, तेल मीठ लागतंय, साखर लागते, कुठ्याला मागन माथा. हे लेकीकडे जा, लेकीच्या दावाच्या दारात तिला पटत नव्हतं. जुनी माणसं होती ती. मग हाय खाऊन म्हणजे तिचा BP हाय झाला, त्याला औषधोपचार नाही. लेकीने सहकार्य केलं, जावाने सहकार्य केले एका, आणि त्या म्हातारीने प्राण सोडला. तर तिला जाळायला अग्नी द्यायला याला कुठून तरी बघून आणला. रडला नाही, काय नाही, तो अजिबात नाही. गेली का नाही, लोकाला सांगायचा. आणि पेलेला वय झालं, बरं झालं जीवाचा हाल झालं नाही. बघा त्याला गोळी दिली नाही म्हातारीला आधी, की दारूमुळे एवढं होऊ शकतं. जाळून पळून आणली. तिची क्रियाकर्म जी असतात ती सुद्धा लेकीने केलं, त्यांनी केलं नाही, ध्यानात ठेवा. अशी परिस्थिती. आणि तो आजही जिवंत आहे, परिसरामध्ये पंचक्रोशीमध्ये आहे, बायको तिकडे आहे, आणि प्रपंच एक प्रकारे तुटलेला आहे. आता फक्त नियतीने एक कार्यक्रम केला मात्र, बघा कसा असतो कार्यक्रम. त्याला त्याचा टेम्पून बिंपून त्याचा पैसा होताना ज्यावेळेस 5-6 जण होते का त्याला पाजणारे, त्याच्या बायकोला स्पर्श करणारे सगळी आहे तिथे. कोणाचं चांगलं झालं नाही, ध्यानात ठेवा. हा तिला कळत नाही लोकाला, तोंडावर बोललं तर भांडणं होत्यात. काय करायचं, नियती आहे ह्याच्यामुळं म्हणतो. ती आहे तशीच येत. अजून मी प्रत्यक्षेत येत कुटुंब मंडळ मिळतोय का, हा काय नाही मिळू शकत त्यांना, काही मिळू शकत नाही. आणि राजाभाऊ सुद्धा एका प्रत्यक्षेत आहे. ते प्रत्यक्ष म्हणजे साक्षात यमदेव रेड्या येणार आहे, आणि इथं काय मृत्यू पास टाकणार आहेत. लवकरच लिव्हर फुटेल, राजाभाऊ वर जातील, आणि जेव्हा जातील तुम्हाला मी नक्कीच सांगेन. रामकृष्ण हरी माऊली.